नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RBC टेकच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे राज्य शासकीय कर्मचारी आहेत त्यांना हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे। म्हणजे ज्यांना 10वीला हिंदी किंवा 12वीच्या वर्षामध्ये हिंदी विषय नव्हता त्यांना हिंदी भाषेची परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे हिंदी भाषेची उच्च श्रेणी परीक्षा आहे त्याची माहिती घेणार आहोत। त्याचे प्रश्नपत्रिका, अभ्यासक्रम आणि त्याचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे। जर आपल्याला या परीक्षेची माहिती घ्यायची असेल तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, जेणेकरून आपल्याला या संबंधीचं संपूर्ण विश्लेषण समजून जाईल। तर उच्च श्रेणी परीक्षेसाठी लेखीचे 2 पेपर जे प्रत्येकी 100 मार्कासाठी आहेत, असे एकूण 200 मार्क आणि मुलाखती 50 मार्काचे आहे। तर या परीक्षेसाठी 50% मार्क्स घेणं बंधनकारक आहे। म्हणजे लेखीमधील 200 पैकी 100 आणि मुलाखतीमधील 50 पैकी 25 स्वतंत्ररित्या घेणं बंधनकारक आहे। 10वीत असताना आपण 35% मार्क्स घेऊन उत्तीर्ण होत होतो, पण येथे एकूण 100 मार्कापैकी 50% मार्क घेणं बंधनकारक आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर प्रश्नपत्रिका 1 जे 100 मार्कासाठीचा पेपर आहे, हा पेपर संपूर्ण पाठ्यपुस्तकावर आधारित आहे। म्हणजे हा पेपर पास होण्यासाठी आपल्याला संपूर्ण हिंदी कुमार भारतीचं पुस्तक आहे हेच अभ्यासावे लागेल, त्याचा प्रॉपर अभ्यास करावा लागेल, त्याचा सराव करावा लागेल, तरच आपल्याला हा पेपर सोडवता येऊ शकतो। हा संपूर्ण हिंदी कुमार भारती पाठ्यपुस्तकावर आधारित अभ्यासक्रम आहे। तर यामध्ये आपण प्रश्न पाहणार आहोत। काही प्रश्न पाठ्यावर आधारित आहेत, तर काही कवितेवर आधारित आहेत। तर यामध्ये प्रश्न क्रमांक 1, निम्नलिखित गद्य अवतरणों में से किन्हीं 2 का संदर्भ सह स्पष्टीकरण कीजिए। म्हणजे जे यातील धडे आहेत त्या धड्यावर आधारित हे संदर्भासह स्पष्टीकरण आहे। एकूण 4 प्रश्न आहेत, यामधील किमान 2 प्रश्न सोडवणं बंधनकारक आहेत आणि यासाठी एकूण मार्क आहेत 15। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये सुद्धा कवितावरील संदर्भासहित स्पष्टीकरण आहे, यामध्ये सुद्धा 15 मार्क्स आहेत आणि 4 पैकी 2 प्रश्न सोडवणं बंधनकारक आहे। यासाठी आपल्याला सराव महत्त्वाचा आहे। त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 3 मध्ये निम्नलिखित प्रश्नों में से किन्हीं 2 प्रश्नों के उत्तर 8-10 पंक्तियों में लिखिए। म्हणजे यासाठी सुद्धा 4 प्रश्न दिलेले आहेत, 2 प्रश्न सोडवायचे आहेत आणि यासाठी एकूण 15 मार्क आहेत। हे पाठ्यावर आधारित म्हणजे धड्यावर आधारित प्रश्न आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, निम्नलिखित प्रश्नों में से किन्हीं 2 प्रश्नों के उत्तर 8-10 पंक्तियों में लिखिए। यासाठी सुद्धा 15 मार्क आहेत। कवितेवर आधारित प्रश्न आहेत, 4 पैकी किमान 2 प्रश्न सोडवणं बंधनकारक आहे। त्यानंतर पुढे निम्नलिखित प्रश्नों में से किन्हीं 1 प्रश्न का उत्तर विस्तार से लिखिए। एकूण 10 मार्कासाठी आहे, एकच प्रश्न सोडवायचा आहे, 3 प्रश्न दिलेले आहेत। त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 6 ज्यामध्ये मुहावरे दिलेले आहेत, ज्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे, एकूण 10 मार्कासाठी आहेत। त्यापैकी किमान 7 मुहावरे दिलेले आहेत, त्यापैकी किमान 5 सोडायचे आहेत आणि 2 मार्कासाठी 1 मुहावरा, असे एकूण 10 मार्क्स या भागासाठी आहेत। प्रत्येक धड्याच्या खाली, पाठ्याच्या खाली हे मुहावरे दिलेले आहेत, त्याची माहिती आपण पुढे घेणारच आहोत। त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 7, निम्नलिखित शब्द समूह से किसी एक का भाव स्पष्ट कीजिए। 5 मार्कासाठी प्रश्न आहेत, 3 प्रश्न दिलेले आहेत, फक्त एकच सोडायचा आहे। यासाठी आपल्याला कुमार भारतीचं नवनीत आवश्यक आहे, जेणेकरून आपण पूर्ण पाठ्य आणि कविता याचा अर्थ, भाव समजून घेऊनच हे उत्तर सोडू शकतो। म्हणजे ह्या पेपर क्रमांक 1 साठीच नवनीत हे आवश्यक आहे, जे आपल्याला मदत करेल पाठ्य कविता समजून सांगण्यासाठी। त्यानंतरच आपण हा पेपर सोडू शकतो। त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 8 मध्ये निम्नलिखित शब्दों में से किन्हीं 3 सामाजिक शब्दों का विग्रह करके उन समासों के प्रकार लिखिए। सामाजिक शब्दाचा विग्रह आहे। यासाठी आपण याआधी सांगितल्याप्रमाणे लेखन कौशल्य आणि व्याकरण या गोष्टीचं पुस्तक आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला हा भाग सहजरित्या सोडवता येईल। यामध्ये प्रश्न क्रमांक 8 आणि प्रश्न क्रमांक 8 असे 2 आहेत। ब मध्ये निम्नलिखित शब्दों में से किन्हीं 3 शब्दों के संधि विच्छेद लिखिए। जी मराठीमध्ये संधी असते, पुस्तक प्लस आलय, सद प्लस आनंद, राम प्लस अवतार, या संधीचा विग्रह करून लिहायचा आहे। यासाठी 3 मार्क आहेत। एकूण 6 संधी असून फक्त 3 सोडायचे आहेत।
अतिशय सोपा भाग आहे. थोडासा सराव केल्यानंतर आपण यामध्ये पैकीची पैकी मार्क घेऊ शकतो. प्रश्न क्रमांक 9, कोष्टक में दी गई सूचना के अनुसार किन्हीं 3 के उत्तर लिखिए. हा सुद्धा व्याकरणाचा भाग आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 पाहू. त्यातून विरामचिन्हों का प्रयोग कीजिए असं सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे अपूर्ण वर्तमान काल में काल परिवर्तन कीजिए. तसेच पुढे वाक्य शुद्ध करके लिखिए. निम्नलिखित शब्दों में से किन्हीं 2 शब्दों के प्रत्यय जोड़कर शब्द बनाए. म्हणजे हा पूर्णतः व्याकरणाचा भाग आहे. पुढे प्रश्न क्रमांक 10, निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं 3 वाक्यों में रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए. किसी व्यथा छा गई बनघटा डॅश डॅश से गिरा. म्हणजे हे जे आपण पाठ्य आणि कविता पाहणार आहोत त्याखालील रिकाम्या जागा भरा आहेत, त्याचे हे प्रश्न आहेत. यासाठी 3 मार्क आहेत आणि एकूण 5 पैकी 3 प्रश्न सोडायचे आहेत. त्यानंतर 10ब मध्ये निम्नलिखित वाक्य किसने किस्से कहे हे, म्हणजे कोणी कोणास म्हटलं मराठीमध्ये आहे. त्यासाठी आहे एकूण 3 प्रश्नाचे उत्तरं लिहायचे आहेत. 5 प्रश्न विचारलेले आहे. ज्यासाठी प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असून 3 मार्कासाठी हा प्रश्न क्रमांक 10ब आहे. असा एकूण 100 मार्काचा पेपर आहे. या प्रश्नपत्रिका क्रमांक 1 साठी पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला हा भाग सोडवता येणार नाही. त्यानंतर पुढे आपण पेपर क्रमांक 2 पाहूत. पेपर क्रमांक 2 हा लेखन कौशल्य आधारित पेपर आहे. अतिशय सोपा आहे. यामध्ये फक्त हिंदी भाषेचं थोडं ज्ञान आणि सराव आणि एक लेखन कौशल्याचं पुस्तक आपल्याला अभ्यासावं लागेल. प्रश्नपत्रिकेनुसार आपल्याला त्याचा सराव करावा लागेल. तर उच्च श्रेणी परीक्षा पेपर क्रमांक 2 मध्ये निबंध लेखन, पत्रलेखन, सार लेखन, अनुवाद इत्यादीचा समावेश आहे. हा सुद्धा 100 मार्कासाठीचा पेपर आहे आणि अतिशय सोपा पेपर आहे. यासाठी फक्त आपल्याला सराव आणि थोडंसं नॉलेज आवश्यक आहे. हिंदी भाषेचा सराव असणं सुद्धा यासाठी आवश्यक आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे जो कि 20 मार्कासाठी आहे. निम्नलिखित विषयों में से किसी एक विषय पर लगभग 300 शब्दों का निबंध लिखिए. तर प्रश्न क्रमांक 1 आणि त्याला ऑप्शनमधून खाली आणखी एक प्रश्न आहे. निम्नलिखित रूपरेखा के आधार पर 15 से 20 पंक्तियाँ में एक कहानी लिखिए तथा कहानी से प्राप्त सीख बतलाइए. वे कहानी का उचित शीर्षक दीजिए. म्हणजे एक गोष्ट दिलेली आहे ज्याचं विस्तार करून लिहायचं आहे आणि त्याचं मधील सीख म्हणजे मोरल पण त्याचं खाली लिहायचं आहे. तर काही ह्या गोष्टी आहेत, कहाणी आहेत ज्या आपल्याला ओळखीच्या असू शकतात, पण काही कहाणी ह्या अनोळखी पण असू शकतात. त्यामुळे निबंध हा सगळ्यात सोपा पर्याय आहे. हिंदी भाषेचं थोडं वाचन कौशल्य वाढवा, हिंदी भाषेचे पेपर वाचा आणि चालू विषयावरच हा निबंध असतो. त्यामुळे निबंधाचा तुम्ही सराव करा. हा सोपा भाग आहे. एकूण 20 मार्काला हा प्रश्न क्रमांक 1 आहे. निबंध किंवा कहाणी या दोन्हीपैकी एक सोडायचं आहे. त्यानंतर पुढे एक हिंदी परिच्छेद दिलेला आहे, हिंदी पॅसेज दिलेला आहे, त्याचं आपल्याला मराठीमध्ये रूपांतर करायचं आहे. यासाठी सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. लेखन कौशल्य बुक घेऊन त्यामधील प्रॅक्टिस केल्यानंतरच आपल्याला हा पेपर सोडवता येईल. त्यानंतर पुढे निम्नलिखित मराठी या अंग्रेजी अवतरण का सरल हिंदी में अनुवाद कीजिए. इथे 2 पॅसेज दिलेले आहेत, एक मराठीत आहे आणि इंग्लिश आहे. कोणत्याही एकाचं हिंदीमध्ये आपल्याला वर्णन करायचं आहे, रूपांतर करायचं आहे. हा सुद्धा भाग 15 मार्काला आहे. म्हणजे निबंध 20, ट्रान्सलेशन 30 असे 50 मार्काला हा दोनच भागात 50 मार्क आहेत. त्यानंतर पुढे निम्नलिखित में से किसी एक पत्र का प्रारूप नमूना तयार कीजिए. म्हणजे पत्रलेखन आहे, एकूण 15 मार्काला आहेत आणि त्याला ऑप्शन म्हणून आहे अथर्व आरती पाटिल समर्थनगर नासिक से दैनिक समाचार पत्र में वार्ताहर की नौकरी के लिए आवेदन पत्र लिखता है. तर त्याला ऑप्शन म्हणून आवेदन पत्र आहे. दोन्हीपैकी एक कोणतंही सोडवता येऊ शकतं. तर सर्वात सोपं हे पत्रलेखन आहे, तेच आपण त्याचाच सराव करावा. एकूण 15 मार्कसाठी आहे. हा भाग सुद्धा खूप सोपा आहे.
यासाठी सुद्धा सराव करणं हे आवश्यक आहे. त्यापुढे काही हिंदी भाषेतील शब्द दिलेले आहेत प्रश्न 3 ब मध्ये, ज्याचे आपल्याला हिंदी रूपांतर करायचं आहे. जसं उपग्रह, सॅटेलाईट, प्रजातंत्र, डेमोक्रेसी, जनसंख्या, पॉप्युलेशन, प्रादेशिक भाषा, रिजन लँग्वेज असं. यासाठी आपल्याला जे YCM आहे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, त्यामधील हिंदी भाषेचे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरमधील बुक्स आहेत. त्यामध्ये असे भरपूर शब्द दिलेले आहेत, ज्याचं हिंदी आणि इंग्लिश ट्रान्सलेशन दिलेले आहे. तसेच मुहावरे, इतर शब्दसंग्रहसुद्धा आहे, पत्रलेखनसुद्धा आहे. त्याचे बुकसुद्धा आपण ग्रुपवर शेअर केलेले आहेत. त्यामधूनसुद्धा आपण सराव करू शकता. किंवा बुक स्टॉलवर लेखन कौशल्यासाठी, हिंदी लेखन कौशल्यासाठीचं बुक भेटतं, ते सुद्धा आपण विकत घ्यावं. त्यानंतर पुढे 3 क मध्ये काही इंग्लिश शब्द दिलेले आहेत, त्याचं हिंदीमध्ये रूपांतर करायचं आहे. त्यामध्ये कॉन्स्टिट्यूट म्हणजे गठीत करणे, मतलब गठन करना, लीगल अफेअर्स कानूनी मामले, कॉमर्स वाणिज्य, ॲडव्होकेट वकील, असे या प्रकारचे शब्द आहेत. जे इंग्लिश आहेत त्याचं आपल्याला हिंदी रूपांतर करायचं आहे. हा भागसुद्धा 8 मार्कासाठी आहे. त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 4, निम्नलिखित गद्यांश का 1/3 सार लिखे अथवा नीचे दिए गए प्रश्नों के उत्तर अपने शब्दों में लिखकर सार को उचित शीर्षक दीजिए. यामध्ये प्रश्न क्रमांक 4 मध्ये 2 ऑप्शन आहेत. एक तर ह्या पॅसेजचा आपल्याला सारांश लिहायचा आहे 1/3 भागात, किंवा या पॅसेजमधील खाली दिलेले उत्तर लिहायचे आहेत. तर सारांश लिहिण्यापेक्षा या पॅसेज वाचून त्याच्या खालील उत्तरं देणं हे आपल्याला सोपं जाईल. एकूण 20 मार्कासाठी हा प्रश्न आहे, त्यामुळे थोडं विस्ताराने हे प्रश्न सोडायचे आहेत. एकदम सोपं आहे, यामध्येच आपले भरपूर मार्क कवर होतात. तर एवढंच हे लेखन कौशल्याचा पेपर आहे. खूप सोपा आहे. थोडासा सराव करून आणि हिंदी भाषेचं नॉलेज घेऊन आपण हे पेपर क्रमांक 2 इझी स्वरूपात पास होऊ शकतो. तर ह्यासाठी जे हिंदी आणि इंग्लिश शब्द आहेत, हे शब्दाचा एकूण संग्रह करून मी ग्रुपवर शेअर करेल. जे YCMमधील असतील किंवा या बुक्समधील असतील, याचासुद्धा आपण एकत्रित शब्दसंग्रह करून त्याची PDF मी आपल्या ग्रुपवर शेअर करेल, किंवा त्याच्यावर एक व्हिडिओसुद्धा बनवेल, जेणेकरून आपल्याला हे शब्द सोपे होऊन हे 10-20 मार्क आहेत ते इझिली प्राप्त होतील. त्यानंतर पुढे आपण एक कविता आणि एक पाठ पाहणार आहोत कुमार भारती पुस्तकामधील, जेणेकरून त्याच्या खालील प्रश्न कसे असतील आणि त्याचा आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये कसा उपयोग होईल उत्तर सोडवण्यासाठी. तर मानस का हंस हा पाठ क्रमांक 6 आहे. अमृतलाल नागर यांचं हे लेखन आहे. तर यामध्ये या पाठाच्या लेखकाचे परिचय दिलेला आहे आणि इकडे पाठाबद्दलची माहिती दिलेली आहे. तर आपल्याला यासाठी एक नवनीत कुमार भारतीचा आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला याची संपूर्ण माहिती मिळेल आणि हा पाठ अभ्यास करता येईल. आणि त्याखाली पाठाच्या खाली काही प्रश्न दिलेले आहेत, त्याचा पण सराव करायचा आहे. येथे शब्दसंसार म्हणून दिलेला आहे, यामध्ये शब्द आहेत. त्यानंतर येथे मुहावरे दिलेले आहेत. अशा प्रत्येक पाठाखाली मुहावरे आहेत आणि हेच मुहावरे आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारणार आहेत आणि त्याचाच वाक्यात उपयोग करायचा आहे. त्यामुळे जेवढे पाठ आहेत त्या पाठाखालचे मुहावरे, त्याखालील शब्द याचा आपण अभ्यास करायचा आहे, त्याचा वाक्यात उपयोगसुद्धा करायचा आहे, जेणेकरून आपल्याला हे 30 ते 40 मार्क असे आहेत जे इझिली मिळून जातील. तसेच प्रत्येक पाठ आणि कवितेखाली असे प्रश्न आहेत, ते सुद्धा आपल्याला सोडवायचे आहेत. त्यानंतर आपण एक कविता पाहणार आहोत. येथे संत नामदेवांची कविता दिलेली आहे, अकथ कथो न जाही. त्यामध्ये संत नामदेवाचा परिचय दिलेला आहे. तर ही कविता अभ्यासण्यासाठी आपल्याला एक नवनीत आवश्यक आहे, जेणेकरून या पंक्तींचा अर्थ आपल्याला समजून जाईल आणि या कवितेचा भाव आपल्याला लिहिता येईल. तर याखाली सुद्धा शब्दसंसारामध्ये शब्द दिलेले आहेत आणि खाली जे स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायामध्ये सुद्धा प्रश्न दिलेले आहेत, याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यामुळे आपल्याला हिंदी भाषेचा सराव होऊन आपलं हिंदी भाषा कौशल्य हे वाढेल.
तर अशा प्रकारे आपण एक कविता आणि एक पाठ्य पाहिलेलं आहे. पेपर क्रमांक 1साठी आपल्याला पूर्णतः पुस्तक अभ्यासावं लागेल. त्याच्याशिवाय पेपर क्रमांक 1 हा आपण पास होऊ शकत नाही. जर कोणाला याबद्दल काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जे ग्रुपच्या बाहेरील आहेत असे कोणी विद्यार्थी व्हिडिओ पाहत असतील जे हिंदी भाषेची परीक्षा देणार आहेत, त्यांना जर ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर मला कमेंटमध्ये नंबर ॲड करा, मी त्यांना ग्रुपमध्ये ॲड करेल. तर यानंतर आपण नवनीतचं बुक प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक पाठ आणि कवितेवर व्हिडिओ पाहणार आहोत. ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला आहे त्या सर्वांनी व्हिडिओला सबस्क्राईब करा. पुरेशा प्रमाणात सबस्क्राईब आल्यानंतरच आपण पुढे पाठ्य आणि कवितावर अभ्यासक्रम बनवणार आहोत. धन्यवाद.